अवतार भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुबेर जी को प्रणाम। परमात्मा परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ पिंपरी नागपूरच्या वतीने रुद्र अवतार भगवान बाबा हनुमानजी बहुउद्देशीय सेवक संस्था वाडीच्या अंतर्गत आज आपल्या शक्ती स्थळामध्ये ठरल्याप्रमाणे मासिक हवन कार्य नुकतेच पार पडले आहे। या हवन कार्यानिमित्त ही चर्चा बैठक सुरू आहे। या चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रणाम। तसेच महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रणाम। उपस्थित मंचावर ज्येष्ठ सेवक सेविका व बालगोपाल यांना माझा नमस्कार। आजच्या चर्चा बैठकीचे विषय आहे 4 तत्व 3 शब्द 5 नियम व सेवकाच्या जीवनावर आलेले अनुभव या विषयावर आधारित आहे। तरी मी थोडक्यात मार्गदर्शन करीत आहे। मार्गदर्शन करताना माझ्याकडून काही चुकबुल होत असल्यास स्वयं भगवान बाबा हनुमानजी तसेच महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित सेवक सेविका व बालगोपाल मला क्षमा करतील असे मी सगळ्यांना विनंती करतो आणि आपल्या मार्गदर्शनास सुरुवात करीत आहे। मार्गदर्शन करणं म्हणजे हा एक चांगलंही आहे आणि एक मूर्खपणाही आहे। कारण या जमान्यामध्ये मी पाहिलं आणि या जमान्यात नाही, सतयुगापासून तर कलियुगापर्यंत असे काही महात्मे होऊन गेले की त्यांनी आपला शरीर झिजवून गावोगावी पैदल फिरून अनेक प्रकारच्या आपल्या भगवंतापरी शक्ती दाखवली, त्यांचे विचार मांडले। परंतु हा जो मानव आहे हा मानव सत्यापरी जाऊ शकला नाही की भगवान काय चीज आहे। समोरचा व्यक्ती जो आपल्याला मार्गदर्शन करीत आहे याला याच्यासोबत काय घेणं देणं आहे, आमच्यासोबत काय घेणं देणं आहे याचा कधीही तो विचार करत नाही। कारण त्याला फक्त मतलबापुरतं किंवा आपल्या दुःखापुरतं त्याची गरज असते। आणि शेवटी काय होते, आम्ही जेव्हा माझ्यासारखा माणूस जेव्हा पुराण पाहतो की माझ्या जुमदेव बाबाने म्हणलं की कलियुग सत्ययुगापासून कलियुगापर्यंत मानवाने सत्यापरी जागवण्याचा प्रयत्न हर साधू संतांच्या माध्यमातून चांगल्या चांगल्या विचारातून जागवण्यात आला, परंतु मानव हा सत्यापरी जागू शकला नाही। हे जेव्हा विचार मी ऐकले तेव्हा असं वाटायला लागते कधी कधी की साला आपण जे मार्गदर्शन करतो हे फालतू आहे। कारण कुणाला किती सांगून किती जागवून आपण किती कोणाचं चांगलं केलं तरी त्या सेवकानं शेवटी बैमानीच केली आहे। त्यानं कुठंतरी भगवंताविषयी तो जागृत नाही आहे, याचा थोडा दुःख वाटतो। कारण कुणाला किती आपलं समजा, चाहे तो आपला असो की परका असो, परंतु त्यानं जर त्या आपलेपणाचा महत्व जर जाणून घेतलं नाही, हा समोरचा व्यक्ती आपल्याला आपलं का समजत आहे, याचं आपलं काय नातं आहे, त्याच्यात आपली आली आणि फरकी आली, याच्यात चांगलं काय आणि वाईट काय, याचा कधीही विचार केला नाही। याचे अनेक उदाहरण आम्ही पाहतो आणि शेवटी आम्हाला विचार करावा लागते कि जो जैसे कर्म करेगा वैसे फल देगा भगवान। आमच्या परमेश्वराने आम्हाला सांगितलं तू फक्त आपले कर्म करत राहा। लोक काय करतात काय नाही करत एक जबाबदारी म्हणून आमच्यावर त्या परमेश्वराने टाकली की हर व्यक्ती आमच्या पर्यंत रडत येतो की भगवंता मला तुला काहीच दिलं नाही। आणि
ह्या अशाच साधू संतांच्या माध्यमातून, कारण परमेश्वर हा माणूस पाहू शकत नाही, त्याच्या विचाराला समजू शकत नाही, म्हणून प्रत्यक्षात परमेश्वरानं असे काही लोक या धर्तीवर निर्माण केले की ज्यांच्या माध्यमातून प्रत्यक्षात एकमेकांना भेटून आपण त्या भगवंताबद्दल मानवाला जागृत करू शकतो. आणि ते प्रयत्न अनेक लोकांनी केलं आणि आम्ही आजही करत आहोत. कधी कधी वाटते व्यर्थ आहे, पण नाही, आमचा जीवन जो आहे, आमच्या जीवनाचा उद्धार होत आहे. तुमच्या जीवनाचं काय होते आम्हाला काही घेण्यात येणार नाही, आमच्या जीवनाचा उद्धार होत आहे. एक चांगले कर्म करण्याचं एक बहुत मोठा मोलाची संधी त्या परमेश्वरानं आम्हाला दिलेली आहे. आम्ही फक्त तुमचं जीवन बनवलं हा आम्हाला महत्वाचा नाही, आम्ही तुम्हाला तुमचं चांगलं करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यासाठी आम्ही मनात कोणत्याही भेदभाव न ठेवता किंवा आपलं चुकलं न पाहता आम्ही आपल्यालाही तेच सांगितलं आणि परक्यालाही तेच सांगितलं. कारण आमच्या दुर्गेव बाबाचे शब्द होते, जो चांगला नाही तो आपला नाही. तू आपले कर्म करत राहा. आता काय होते, आम्ही जेव्हा जेव्हा असे कर्म करताना आमच्याकडे लोक येतात, खूप दारिद्र्य लोक येतात, खूप दुःखी लोक येतात, खूप वाईट वाटते कधी कधी. आज मी पाहिलं, जेव्हा एखाद्याला सुख मिळते त्याच्या घरात आनंद निर्माण होते, त्या आनंदाला शेवटपर्यंत कसं टिकवता येईल याच्याकडे त्याचं लक्ष राहत नाही. आज मिळालं ना, उद्याचं उद्या. आज मी त्या दिवशी एका हवन कार्यामध्ये गेलो आणि हा काय नाव आहे तुझं? तुझ्या बाजूचं आज इतका मुश्किल जमाना आहे की हा व्यक्ती जो आहे त्याला एक मुलगी होती, अजून एकच मुलगी आहे. हा जेव्हा सुरुवातीला माझ्याकडे आलं, पहिले हा किती वर्ष केले, पहिले यानं टिमकीमधून कार्य केले. कुठून कार्य केले? तुम्ही यार बोलत नाही ना, त्याच्यामुळे झाला असा वाटते का मी एखादी टिमकी तू ऐकायला माझं शेवट बोलत नाही का? मी तुम्हाला एकट्याला नाही बोलण्यामध्ये झोपतो लागते. आता ज्याला शर्मा नाही त्याला मी का करणार? बोलायला पाहिजे, विचारलं. आता मी हे कार्यक्रम चालू करायच्या पहिले त्या बायाचा गोंगाट होता, तिथं गोंगाट. फालतूच्या गोष्टी करा म्हणजे पाच याचा आवाज कसा निघतो. चांगल्या गोष्टी आत्मकरात साथ करण्यासाठी माणसाने तन मन एक करावं. आणि म्हणणंच तर काय, हे जे लोक आहे, आठवडी चर्चा बैठक, पंधरवाडी चर्चा बैठक, अरे म्हणी नाही भाव म्हणे देवा मला पाव देव, अशाने भेटायचा नाही रे देव, बाजारचा भाजीपाला नाही. आता तुम्ही भाजीपाल्यासारखं समजून जर इथं बसले असाल तर त्यांनी इथून उठून चाललं जावं. एक तुम्हाला दर्द का होते हे समजत नाही, कारण
जो दर्द होता तो निघून गेला आणि आज तुम्हाला सुख मिळाला म्हणून तुमच्या तोंडातून आवाज नाही होत. त्यावेळेला ज्यावेळेला आपल्यावर दुःख होते, रात्रंदिवस झोप लागत नव्हती, त्यावेळेला काय जीवन होतं तुमचं? ज्यावेळेला एखाद्याच्या घरी खायला नव्हतं त्यावेळेला काय वाटत होतं आपल्याला? आपल्या मुलाविषयी काय वाटत होतं? आपल्या घरच्या सगळ्या परिवाराविषयी काय वाटत होतं? काय म्हणावं तुम्हाला? कधी कधी विचार आहे, एखादा गायिका जेव्हा आपलं गाणं म्हणते आणि ते गाणं जेव्हा आपल्याला आवडते तर त्याला आपण हंस मोर म्हणून किती जोरसे ओढते लोक. अरे ओढता का नाही? काय मूर्खपणा. अशा पागल जगामध्ये काय करावं? खूप विचित्रपणा. मला तर असं वाटतंय कधी कधी पण मी मजबूर आहो, मी कुठंतरी भगवंतासोबत बांधल्या गेलो. मग तुम्हाला वाटतं की बर्गीची काहीतरी खरी खोटी सुनावतात. आज हा जो व्यक्ती आहे हा टिमकीतून 6 महिने कार्य केले आणि याच्यावर दुःख माहिती का? याच्या मुलगी किती महिन्याची होती? 1.25 महिन्याची मुलगी होती. किती महिन्याची? त्या मुलीच्या डोक्यापासून, चेहऱ्यापासून, पायापासून पुरे पुळे होते. काय होते? पूर्ण शरीरभर. 1.25 महिन्याची मुलगी. आणि मला नाही वाटत की या परिवाराने कधी वाटलं असेल का ही मुलगी वाचेल. अरे वाचला नाही होती का? मला नाही वाटत. आणि काय 6 महिने कार्य टिमकीतून, जिथून उगम आहे आपलं. आता यांनी कार्य देणारा व्यक्ती काय होतं मला नाही माहिती, मी त्याच्याविषयी बोलू शकत नाही. 6 महिने त्याच्या पूर्वी यानं अनेक प्रकारच्या औषध्या केल्या. 6 महिने टिमकीच्या मार्ग याच्यातून राहून औषध्या केल्या का? आणि त्यावेळची परिस्थिती विचार करा. तुम्ही मानव जाता आणि मानव जातीला हा संसारिक जीवन चालवण्यासाठी नर आणि नारीची गरज आहे. आणि ज्या वेळेला पहिलीच मुलगी त्याची आहे, पहिलीच मुलगी, जेव्हा यानं माझ्याकडे आणलं आणि तेव्हा त्या मुलीला जेव्हा पाहिलं तर इतकं वाईट वाटत होतं का काय ह्या व्यक्तीचा जीव काय सांभाळ करणार आहे लोक. आणि त्यावेळेला दया याल. दया काऊन येत होती? आज हा जो आहे घरोघरी एकुलता एक कमवणारा, मला वाटतं होऊ शकते घरचा लखपती असं तर म्हणणार नाही. हा मोल मजुरी करून जगणारा आहे. आता विचार करा, आज कामाने जायचं की त्या मुलीने इकडे तिकडे फिरवायचं की किराया द्यायचं की घरात 2 टाईमचा आणायला. आज रोजीरोटी बंद, पैसा जाणं चालू. आज आपल्याजवळ
माझ्या भगवंताची खूप महान लीला आहे. मला त्यानं खूप मोठं हे देऊन टाकलं. कारण मानवीय पैमाने में कदापि उसके ऊपर विश्वास नहीं करता. आज वक्त है करके तू मान रहा है, वक्त निकल जाएगा तो भूल जाएगा. जगाच्या पाठीवर पहिला माणूस मी की वचन देऊ टाकलं तर मान बैमान व्हायच्या पहिलेकडे तू आपल्या तिरीन करून टाक. बैमान म्हणण्याची संधी देणार नाही. आज काय झालं? आज या व्यक्तीनं बिना औषधानं ते मुलगी आज चांगली झाली. जेव्हा दुःख होते त्या मुलीला मी इतकरी वेळ पाहत होतो. रोज मला वाटतं कदाचित रोज होत चला आहे. आणि मला तिला तेल वगैरे किंवा काही लावून द्यावं लागतं. मी परवा नाही गेली की हिचे डोळे मला लागतील. कारण भयानक होत ते. बोट ठेवायला जागा नव्हती आहे. बोट ठेवायला जागा नव्हती, एवढे डोळे होते. आज काय झालं? आज जेव्हा याच्यात त्याग वगैरे झालं मला वाटतं काय, आज याची पत्नीच आंघोळच नाही करत सध्या. म्हणजे त्या बाईले किती त्या लहानशा मुलीविषयी किंवा त्या भगवंताविषयी किती गोडी असतात. काय करावं अशा वेळेला माणसानं? आज ती मुलगी आहे का ज्या मुलीची आशा होती आपल्याला, परंतु काय जेव्हा मी या भावण्याकडे हवनाला गेलो तेव्हा मला माहिती झालं. पहिले नाही सांगितलं मला. आई महामूर्ख माणूस आहे रामखोर. बायको तर आहेच, पण यानं सांगितलं नाही की त्याच दिवशी कसं आहे हे असं करून राहिली किंवा हे अशी वागून राहिली. आता आम्ही काय माणसं असणार? आज 6 महिन्याच्या पोरीला परमेश्वरानं जीवन दान दिलं. आज ते त्याची किंमत करते नाही करत मला नाही, पण माझ्या भगवंतावरचा विश्वास माझा वाढला आहे. माझा भगवान साक्षात काय करावं? उद्या जर त्या एरियामध्ये त्याच्या पत्नीवर काही संकट येते, त्याच्या मुलीवर काही संकट येते, आजूबाजूच्या झालं, आजूबाजूचे लोक म्हणजे संकट का आलं, हा तो मार्ग आला. याच्या घरी काय होते तुम्हाला माहित आहे का? अरे माहित आहे का? आणि तुम्ही चेष्टा करता कोणाची? आमच्यासारख्या लोकांची आणि त्या भगवंताची. आणि मी साक्षात तुम्हाला सामने उभं करून सांगत आहोत. इतके महामूर्ख लोक आहेत. मला काही घेण्याचं नाही. मी माझं कर्तव्य पार पाडलं. तुमचं काय कर्तव्य आहे मला नाही माहित. कधीतरी तिला आणलं, काही असे वागून राहिले, कधीतरी सांगितलं नाही सांगितलं. आज किती दिवस झाले महाराज? 3 वर्ष झाले.
पुन्हा कदाचित होऊ शकते औषध पाण्याचा दौर चालू झाला का म्हणणं नाही. लक्षात मी काही करू शकत नाही. अरे काय बिचारी ते लहानस जीव, डोळ्याने पाणी येत होतं त्यावेळी. काय भगवंत आहे, काय लीला आहे. किंमत तर करायला पाहिजे, नाही होत या जमान्यात. आणि मग काय होतं, हळूहळू या मार्गाविषयी तुम्ही लोक कमजोर होत जाता. गलती आपलीच राहते, आपणच कुठं जरी चुकतो, आपणच सगळं काही आहे. आणि दोष कोणाला देतो आपण? अरे कोणाला देतो? काय जीवन आहे. हर प्रकारे जीवन जगवलं तुमच्या लोकांचं. पण माहित नाही कुठं काय. मानव ये बुद्धिमान होते हुए भी बुद्धिहीन है, अपने बुद्धि का सदुपयोग नहीं करता. आज एक लाजेवाद परिवार आपल्याकडे येत आहे. आता जवळजवळ 6-7 महिन्याचा जमाना झाला मार्गात आला आहे का लांजेवार? अरे लांजेवार कुणाचं आडनाव आहे का? काय नाव आहे? अरे इटाभट्टी चौक. अरे रोज मालिश नाही ते लोक कोण आहे? तू इकडे तिकडे बायको करतो भाऊ. तू इकडे इकडे माझ्याकडे. तुझं आडनाव काय? देवतारे. मी लांजेवार सांगतो, त्याला माझी गलती झाली. आज तुझी पत्नी आली आहे. ओळख झाली पाहिजे ना लोकांची. किती महिने झाले मार्गात? 7 महिने. किती महिने? 7 महिने. 7 महिन्याच्या पहिलेचा जर यांचं जीवनचरित्र जर पाहिलं तर बिना औषधीनं राहत नव्हते. एका घरात एकही जीव आहे. किती जीव आहे यांच्या घरात? 8 लोक. किती लोक आहे? 8 लोक. मला वाटते आज हा बिमार, उद्या पोरगी बिमार, तर उद्या ना बाप बिमार, उद्या माय बिमार, तर कधी सून बिमार, तर दुसरी सून. औषधा चालूच राहायच्या. पण आहे काय, पैसा येत होता पण राहत होतं का घरी? मोठं घर आहे यायचं, खूप मोठं घर आहे. मी गेलो होतो यांच्या घरी. आणि आज यांच्या इथं जेव्हा रोज, आता माहित नाही ते खरं बोलते खोटं बोलते, निंबू यायचे. रोज निंबू यायचे, सुपाऱ्या यायच्या. तिची सासू सांगत होती की जे काय म्हणतो तिने बायको लटकवत होते पर्स, त्या पर्स मध्ये ऑटोमॅटिक सुपाऱ्या यायच्या. इतकी भयानक परिस्थिती होती. त्यांच्या अंगावर सुजन, त्यांच्या अंगाले गाठी, यांच्या शरीरावर गाठी. आज 7 महिन्याचा जमाना झाला, यांना 1 रुपयाची औषध खाण्याची गरज पडली. अरे खरं आहे कुठं आहे?
रुपयाची, चाहे यांच्या लहान लहान मुलाबाळापासून, म्हणजे रोज मालिश करावं लागते यांची. आज यांचे जे मुलं आहेत, दोघा जावा आहे, दोघींनाही मुली आहे, आज ती चांगलं सकाळी उठतात, आनंदित दिसते लोक. एक सवय लागली त्यांना आनंदित राहते. पहिले उठत होते का? ना हे उठत होते ना लहान मुलं उठत. आज त्यांना सवयी पडल्या. आज जीवन चांगलं आहे. आज यांनाच माहित आहे की यांच्या शरीरावर किती गाय होत, पायाले कशा प्रकारे भेगा पडत होत्या. परंतु उद्या जर हे चांगले वागले नाही त्याला मी काय करणार. 7 महिन्याचा कारकिर्दी काय आहे. अरे भगवंताची शक्ती आहे की नाही. त्याला को म्हणजे मी नाही पाहिजे नाही करा का. हे जे आहे नाही बसले हे हरामखोर लोक आहे. बिना अनुभवानं तर मी बोलतच नाही ना. माझ्या चिमदेव बाबाच्या विचारावर विचार ठेवून माझ्या चिमदेव बाबाने सांगितलं, इस मार्ग में चाहे नर हो या नारी हो, मेरे भगवान के दिए हुए तत्व शब्द नियम से चलता है तो दुखी और दारिद्री और कोई भी देवी देवता से कम नहीं. मी आताच सांगत होते, आप पोरीची हालत सांगत आहे. आज त्या बाईने काय, एक मजदुरी करणारा काय करणार आहे, काय करणार आहे. किती म्हणजे काही माणसं नालायक असतील, काही बाया नालायक असतील. म्हणजे नाही म्हणायचं की मी एकटेच आहे. खूप मोठा विचार आहे. आणि काय मनातून तुम्ही कोणतंही काम करत नाही. कुठेतरी तुमच्या मनामध्ये शंका, कुशंका, कल्पना, तुमचे शरीर काऊन दुखत राहते. तुम्ही कमजोर काऊन आहात. तुम्ही पक्के नाही आहे, मजबूत नाहीये. मी आज रोज मी सांगितलं, नेहमी सांगत राहतो की 12 महिने 3:15, 3:30, 3:15, 3:30 उठतो आणि कितीतरी लोकांसोबत संपर्क ठेवतो. म्हणजे आळस आहे का? नाही. का वाईट असेल. तुम्ही जगात असं माणूस नाही पाहिलं असेल जगात. अरे हे तुमचे आपले तुमचे आहे का नाही, याही नाही कधी तुम्हाला जागवलं नसेल. अरे जागवलं का कोणी? नाही. पण काय आणि मी कधी हे सेवा करताना भेदभाव केला नाही. हे सेवा करताना तुमचं जीवन बनवताना कधी मी आपलं तुपलं पाहिलं नाही. पुन्हा कोणाचं जीवन मी स्वतः पैसा देऊन त्यांचं जीवन भविष्य बनवण्याचं काम केलं. हर गोष्टीमध्ये सहकार्य केलं. हर गोष्टीमध्ये त्यांना धावून गेलो. कधी कोणाकडून पैसा घेतला नाही. या जवळजवळ महिना 1.5 महिना जे काही असत मला नाही माहिती. कधी तुझ्या मागत कधी तुमच्याकडून काही आशा केली नाही. आज रोज 8-10 लोक कधी कधी मालिकचे राहतात. पण मला मी कधी थकलोच नाही. माझ्यामध्ये कुठेतरी आपुलकीची भावना आहे.
कुठंतरी तुमचं चांगलं, माझ्या परमेश्वरावर माझा विश्वास आहे की मी जे करत आहोत ते चांगल्यासाठी करत आहो आणि ते चांगलं होईलच, याच्यात शंका नाही. पण काय कालांतरानं जेव्हा लोक पाहतो की ते आपले जुने दिवस विसरून जातात आणि त्याच्यानंतर मला कुठंतरी माझ्या विचारामध्ये फरक पाडावा लागतो. सुरुवातीला आलेल्या माणसासोबत मी कधी हे नाही केलं. कुठंतरी त्याच्यामध्ये कमीपणा झाला आणि मी मला दूर राहावं लागते. माझ्या जो चांगला नाही तो आपला. अजूनही माणसाची बुद्धी फस्टच आहे, एवढा चांगला मार्ग. काय कोणाचं चांगलं करावं नाही आणि कोणाचं काय करावं, कोणाविषयी किती चांगलं स्वतःच. माझं आयुष्य चाललं. काय केलं लोकांनी? अरे आज लोकांनी साथ दिलं असतं जुने बाबाच्या त्या विचारांना, तर आज आपला मार्ग जगात सर्वात श्रेष्ठ मार्ग ठरला जगात. मी हे माईकवर बोलून राहिलो आणि सोशल मीडियावर टाकून द्या माझं मार्गदर्शन. अरे आम्ही किती प्रयत्न केल्यानंतर अंधश्रद्धा दूर होऊ शकली नाही, व्यसन मुक्ती होऊ शकली नाही. ते या महान त्यागी बाबा जुलदेवजीच्या माध्यमातून आज जगामध्ये हे कार्य चालू आहे. याची शरम वाटायला पाहिजे सरकारला की आज या माणसाविषयी आपण काय केलं पाहिजे. हे काही आपले गोमंजी बनून गेले आहे ना, यांनी या देशात पाहिलं, यांनी कधी या जुलदेव बाबाचं नावाचा उल्लेख कधी चांगल्या गोष्टीची किंमत नाही होत जगात. चापलुशी पाहिजे, स्वतःच्या स्वार्थासाठी लोक तिथं गेले आहेत. स्वाभिमान नाही यांना, कारण स्वाभिमान तुम्ही विकून खाल्लं, नाही तर यायला धारेवर धरायला वेळ नसतं लागलं. तुम्ही विकल्या गेले, तुमचे विचार मजबूत नाही. त्या माणसाविषयी की त्या भगवंताविषयी तुम्हाला स्वाभिमान नाही, गर्व नाही. मी सांगितलं ना, 7 महिन्याच्या कारकिर्दीमध्ये यांना औषध खायची गरज पडली नाही. हे कोणाची लीला आहे? भगवंताची. गर्व आहे त्याच्यावर. काय तो एक महामूर्ख माणूस इकडे नाही, कोणत्या ह्याच्यात पैदा झाला? राजा महाराजाच्या अवलादी. तू लहान होता माणूस. बे मार्गात आला तुझा बाप भरव्या, तू एवढा कांडका होता. आणि जेव्हा त्याग चालू होतं तर तुझ्याच अंगावर डोळे होते भरव्या, आणि तू आज तिथं जाऊन बसला. करोडपतीची औलाद आहे का काय? किती रुपयाचा मोबाईल आहे तो? अबे मोबाईल किती रुपयाचा आहे? अरे 40
40,000चा कोणता उपयोग करून राहिलो? कधीतरी एखाद वेळेस एखादं हे मार्गदर्शन चेक केलं? कधी कोणाला पाठवलं? हा त्याच्या पहिलेच केलंय. किती वेळ दाखवायला लागेल तुला? फोटो बोलशील तर दाखवा लागेल तुला म्हणजे. लक्षात ठेव. हवेवर गोष्टी नाही सांगायच्या. हवेवर जो गोष्टी सांगते तो लोफरायचा. जबाब आहे तिकडे. काहून हा लहान होता तेव्हा पोळे आले होते त्या का शिकवलं त्याला? अबे तुझ्या बापाने तुमचं जीवन बनवासाठी घडव्या. मी पहाटे आपली पूजा करून तुमच्या घरी येत होतो उठवाले. तुम्ही आज किती लोकांना उठवायला गेले? हा अबे तुझा बाप उभा आहे ना, खोटा बोलत असेल तर. अरे आम्हाला सोडा, कम से कम तुमच्या वयमधले लोक एकमेकाचे मोबाईल कधी घेतले? एकमेकाने तू उठला का रे, जागलं का रे म्हणलं का कधी? अबे म्हणलं का? काहून नाही म्हणलं? तुम्हाला इथे येण्याचा मतलब काय? 40,000चा मोबाईल तुझ्या बापानं फेकून दे. ज्या घरात तू आता राहून राहिला ना, तो फ्लॅटही माझ्या हातात ठेवून दिला आहे. अबे तुमचं जीवन बनवण्यात माझा हात आहे, माझ्या परमेश्वराचा हात आहे. काय शिकले तुम्ही? फक्त पैसा कमवताय तुम्ही. ज्ञान ज्या लहानपणी तुझ्यावर फोळे आले होते, आता जर संकट आलं ना, असा जर वागलास तर मी येणार नाही धावत तुझ्याकडे. त्यावेळी आलो होतो. आजपासून जवळजवळ किती वर्ष झाले त्या गोष्टी? 25-26 वर्षाच्या पहिले. तुझी वय किती आहे? 27. म्हणजे तू त्यावेळेला 2 वर्षाचा 3 वर्षाचा असतील. अगे हे रामायण महाभारतातल्या कथा नाही या भाडव्या. तुम्हाला काय वाटतंय? मी मेहनत करून तुम्हाला दाखवणार. आज तुम्ही जे आहात ना, ते माझ्या भगवंताची लीला आहे. याचा भान जर नाही ठेवलं ना, मग संकट याने वेळ नाही लागत. आणि मग संकट आलं ना, तर माझ्यासारखा माणूस भुकूनही पाहणार नाही. लक्षात ठेवा. ए मोठेपणा, तुम्ही कितीही मोठेपणा ना, मला काही घेणं देणं नाही. मी जिथं आहो तिथं जाऊ. बना, मी नाही म्हणा. काय होते? काय शिकले तुम्ही? किती वर्ष मार्गात झाले तुम्हाला?
इतक्या वर्षापासून मार्गदर्शन करत आहोत. अरे काय होतं, हा जर तुझा बाप चांगलं झालं नसतं तर तुमचा जीवन व्यर्थ झालं असतं बाळी. आज साले बाप पोरग अबे साल्यावर त्याचे खाले घातली नसती, राहिले खाले आणि तुमच्या नावानं घोमळले असते ते की आमच्या बापानं आमच्यासाठी काय केलं. काय किंमत आहे तुम्हाला त्या गोष्टी. आणि मग लोक म्हणते तुम्ही शिवा देता. शिवा नाही, मी मोठ्या मारणच बाकी राहिले माझ्या. माझे कामच कसं आहे, हे पार नाही तो हो पार. बाप दाखव नाही तर सरात कर. कारण आमच्या जुंदे बाबांनी बहुत परिश्रम केला आणि आज त्याचा काय परिणाम आम्ही पाहत आहोत. त्या व्यक्तीला किती महत्व दिलं लोकांनी याची जाणीव आहे. आणि आज तुम्ही लोक मला किती महत्व देऊन राहिले आणि तुम्ही लोक किती किंमत करून राहिले. तुझ्या बापाने मला जमिनीपासून पालक किराच्या घरात अरे अख्ख्या वाडीमध्ये कोणी म्हणून द्यावा की बघायचे नाही 1 रुपया कुणाचं काय. अख्ख्या वाडीत काय तुम्ही तर घड्या घोड्या घेऊन बसता बे घरात. काय तुमची जिंदगी असली पाहिजे. अख्ख्या वाडीमध्ये फिरशील ना, चांगले चांगले नेते म्हणणार नाही की बर्गेजीनं कधी 1 रुपया घेतला. तुमचा स्वाभिमान जगवून ठेवलाय. काय गती आहे. माझ्या आवाजात काहीतरी आहे हे मी नाही बोलत. माझा संवाद, माझा स्वाभिमान आहे. उद्या तुले काही होते तुझा बाप माझ्याजवळ येते, काऊन येते याचच नाही. आणि मग विचार करते एखादा परिवार माझ्या मुलीवर माझ्या मुलावर असे दुःख का आले. कोणतं काम नाही केलं. याच्या मित्राचे पोरं लंगलग झाले असते. लग्न जवळचा मित्र त्याने जागावर बसवण्याचं काम केलं आहे. हजारोत बोलू शकते का कोणी. त्याची अवकाश आहे. काय जिंदगी होती. अरे पुराव्या सहित तुम्हाला काय वाटतं. मी जिवदेव बाबाच्या नावाने कलंक नाही लावला. स्वाभिमान आहे मला त्या व्यक्तीविषयी.
जगाच्या पाठीवर असा कोणताही व्यक्ती झाला नाही की त्यानं इतकी महान शक्ती आणि भयमुक्त जीवन जगण्याचा रस्ता दाखवला. भयमुक्त. तरी पण आजही लोक म्हणते, लोक आम्ही जुमदेव बाबा जोडून जुळलो, आम्ही याच्यातून जुळलो, त्याच्यातून जुळलो. आजही आमचे देवत कधी काय म्हणते, संध्याकाळ झाली सुई देत नाही म्हणते. काय कुठं गेलं तुमचं भय? अजूनही तुमचं जीवन भयामध्ये जगून राहिलेलं आहे. अरे आपण संध्याकाळी सुई दिल्याने आपल्याला काय होईल का? काहीच नाही. अरे होईल का? नाही. मग कुठं गेला मी जीवनात केलेली सर्व पूजा अजूनही विचार बंद केले. कुठंतरी शंका कुशंका मनामध्ये आहेच तुमच्या अजूनही. आणि अनुभवातून आहात तुम्ही. काय जीवन असलं पाहिजे. मी माझं जीवन तसं नाही. आजही कर्म आहे माझे, कर्म चालू आहे. चांगल्यासाठी कर्म चालू आहे. गलतासाठी कर्म माझे काम देणार नाही, कधीच काम देणार नाही. चाहे तू माझा असो तर माझ्या जिंदेव बाबाच्या एक एक शब्दाची किंमत आहे माझ्याजवळ. अपने अपने कर्मी से उतरो पार, बाप बेटे का कोण विचार. बापानं केलेल्या कर्माचे फळ पोरगा भोगत नाही, पोरानं केलेल्या कर्माचे फळ बाप भोगत नाही. स्वाभिमान आहे. काय माझं कधी चांगले कर्म शिका. अरे असं व्यक्ती भेटत नाही हो जगात. आमच्या दुर्दैवासारखा व्यक्ती भेटणार नाही पुन्हा, आणि पैदा होणारही नाही कदाचित, असंही वाटते मला. त्या व्यक्तीनं मरणाले तयार होऊन या भगवंताची प्राप्ती केली आणि स्वतःच्या परिवाराने सांगितलं एक जण मेला म्हणून समजा. किती हिंमत लावली त्या व्यक्तीने. त्या हिमतीची दाद द्यावं लागल. तुम्ही दाद नाही दिली, त्याच्या कर्माने कलंक लावण्याचं काम करून राहिले तुम्ही. कशासाठी? स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःचा अभिमान वाढवण्यासाठी, स्वतःचा मोठेपणा दाखवण्यासाठी. एक जमान्यात कपडे नव्हते हो आपल्याला घालायचे. आज 2 कपडे का तुम्ही चांगले घालायला लागले तर तुम्ही मध्ये खूप वाईट वाटते. आमची खूप मोठा विश्वास होता परमेश्वरावर आणि आजही आहे. आज त्यांचा उपयोग करू का नाही करू असं वाटत आहे. करावं की नाही करावं? कारण तुम्ही याच्या त्याच्याकडे पाहून जगता. अरे ज्या माणसानं तुमचं जमिनीतून तुम्हाला वर आणलं, ज्या विचारानं तुम्हाला जमिनीतून मिळालं, दुसऱ्याची ऐकण्याची गरज काय तुम्हाला?
काय जुमदेव बाबा भरोसा नव्हता तुमचा कि कितना भी बड़ा जादूगर रहेगा तो तुम्हारे बच्चे के बाल को भी धक्का नहीं लगा सकता. हे शब्द त्याने वापरला का नाही वापरला? हो. काही कुठेतरी त्याला महत्व माहिती होतं. त्या परमेश्वराविषयी विश्वास होता. तो विश्वास तुम्ही डगमवून टाकलाय. तुम्ही जर डगमवला चोर चिट्ट्यासारखे कामं करता, लपून चोरून कामं करता, लपून चोरून गोष्टी करता. सामने या सामने काय भावना आहे? तुम्हाला मजबूत बनवण्यासाठी मला स्वतः पहिले मजबूत व्हावं लागलं. त्याच्यानंतर मी तुम्हाला मजबूत बनवण्याचं काम चालू केलं. मलाच अनुभव नाही तर तुम्हाला कुठून सांगणार आहोत? हे समजलं पाहिजे. याची तुलना करायला पाहिजे. मी एवढं मोठं करून दाखवलं, तुम्ही 2 बल का आणून लावून दिले याच्यात, म्हणजे तुम्ही मोठेपणा केलं का? अरे हे बनवलंच नसतं तर तुम्ही बल लावायला जागा भेटली? अरे भेटली असते का? नाही. हे महत्वाचं होतं. तुम्ही जेव्हा लहान होते, लहानापासून मोठं होतपर्यंत त्या व्यक्तीनं आपल्या अंगाचं पाणी केलं. 2 टाइम उपाशी राहिलं, कधी कधी जेवलं, कधी नाही जेवलं, आणि तुम्हाला आज मोठं केलं. म्हणजे आज तुम्ही हुशार झाले का? त्या माणसापेक्षा, त्या व्यक्तीपेक्षा की ज्या जुमदेव बाबांना आपल्यासाठी आपल्या प्राणाची परिकाष्ठा केली. काय शिकवलं त्या लोकांनी तुमच्या त्यांच्या पावलावर पाऊल ठेवलं? ते आहे ना, माझ्याकडे लोक आहे ना जुने. म्हणून आजही सांगतो मी, सावध व्हा, सावध. माझं जे पुस्तक निघालं होतं ते फालतू नव्हतं. जाग शिवका जाग. अजून एक वेळ आहे. आजही अडाणीच राहिले लोक. म्हणून त्यांना म्हणलं होतं, गलत नाही म्हणलं, मानव ये बुद्धिमान होते ही बुद्धी, अपने बुद्धि का सदुपयोग नहीं करता. एक पोरगा जर चर्चा बैठकीला जाते ना माय जात नाही, किंवा एक पोरगी जर चर्चा बैठकीला जाते ना माय जात नाही किंवा बाप जात नाही, ते त्या पोरीने किंवा त्या पोराने अरे बापू आज काय मार्गदर्शन केलं, कोणत्या गोष्टीवर मार्गदर्शन, काही आणलं का तुला? नाही. मग काय नाही केलं? अरे कधी विचारलं का काय शिक्षण आहे झालं? आणि मग माय बाप आमच्या पोरी का नाही, आमच्या पोरं का नाही, त्याला मराठी बरोबर नाही, इंग्लिश 1 2 3 4 म्हणा, 1 2 म्हणू नका, त्यांना प्लस येते, अधिक गुणे येत नाही.
मराठीत. अरे ठीक आहे, तुम्ही इंग्लिश दिले त्याच्यातून तर आम्हाला काही समजवा बाबा, जुन्या माणसाने द्या. आता तुम्ही जगाल तर तुमच्या समोर कामाने प्रत्येक परिस्थितीला तुम्ही तोंड देऊ शकता. आजच घरी जाता 9-9 वाजता झोपता, आपल्या घरी गेल्यावर काय कराल मग? आणि समजा उदाहरण असता परिस्थिती आली तर काय मग झोपून राहाल? अरे झोपून राहाल का? आत्महत्या करा. म्हणून समजून घ्या. येत्या 18 तारखेला, अरे आहेत का ते कारंजाकडचे, काय आडनाव आहे? मनमोड, प्रकाश मनमोड. येत्या 18 तारखेला यांचे इथं 9वं हवन आहे, मासिक 9वं हवन. आणि तिथं यांची इच्छा आहे की जास्तीत जास्त लोकांना यायचं. यांचं गाव कोंडाळीच्या जवळ आहे. काय ना गाव आहे, गावाचं नाव खैरी. आणि हाही परिवार खूप कठीण परिस्थितीमध्ये होता. अरे होता का नाही? कठीण परिस्थिती. आज मला वाटते सगळं काम सुरळीत झालं. सगळे काम, 4ही लोकांना, मुलीचं लग्नही झालं आहे, मुलगाही चांगला आहे. आज मुंबईवरून येऊन त्यानं त्याग केलं, पुण्याला होता, त्याग करून वापर केला. सगळ्या समस्या खतम झाल्या. जे भगवंताला आता ते सांगून झाले, म्हणणार नाही, जे भगवंताले मागत पण ते दिलं. समजलं? कारण ही जागृत आहे. आणि यांना सगळ्यात जास्त श्रेय जर असेल यांना त्यांचं भविष्य बनवण्यात आमच्या पिंटू भाऊ. कोणाचं आहे? पिंटू भाऊ. पिंटू भाऊचं. पिंटू भाऊनच आणलं येतपर्यंत. आता सगळा आहे का तुला? मावस भाऊ आहे. अरे सगळी नाही मानत नाव याच्या अव सगळा अर्धा जो आपल्याला साथ दिला तो पक्का. आता पिंटू भाऊन आपली गाडी हे ते तुमच्या घरापर्यंत आला नसता तर तुम्ही त्याला मानलं असतं? अरे मानलं असतं का? मला नाही वाटत का याच्या पहिले तुमचं त्यांचा संबंध बरोबर असतील म्हणून किंवा एक जात नाही. मला ते नाही माहिती. आता हे केव्हापासून जुळलं? मार्गात आले, मजबूत झाले संबंध. मला माहित आहे. मी याच्यात PhD केला. PhD तर समजत नाही, पण नंतर लोक नाही नाही समजत, मजाक नाही करत. PhD ला काय महत्व आहे, काय होते त्याचा लांबफार भाषा काय होतं. पण काही काही गोष्टी काय आजकालचे शिकले लोक म्हणतात, त्याच्यामुळे कधी कधी मला येऊन जाते. अडाणी माणूस हो मी, एक नंबरचा अडाणी. हे मोबाईल कुठं आला? तो बकरा बा 40 हजाराचा मोबाईल त्याच्या हातात. त्या बापान तरी पाहिजे असं जीवन आहे. काय
किंमत करते लोक. मी कोणासामने बोलत आहो आणि कुठं बसत आहो याची कधी जाणीव आहे नाही, अवकाश आहे नाही. म्हणून पहिले बोलताना विचार करा. आज आपलं भवन झालं, चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. आज तो 12वीचा मुलगा जो आहे, आज 12वीनं म्हणलं साहेब दोनही पर्याय, किराणी राहू शकते, माझ्या भवनात राहू शकते. आज तुझ्या भवनात राहून शाळेत जातो आणि त्याला आपण स्पष्ट बजावून दिलं, कोणतीही अडचण आली, कोणतीही काही समस्या आहे, याच्या त्याच्या दोन गोष्टी नाही करायच्या, सरळ मध्ये बोला. तुला पैसा लागत असेल, खायला लागत असेल, ते मिळते, पण याच्या त्याच्या दोन गोष्टी नाही करायच्या, कोणाचं काही ऐकायचं नाही. आपलं काम भलं आपण भलं. आपण कोणासाठी बोललोय? त्याच्या भविष्यासाठी. कोणासाठी? भविष्यासाठी. या विश्वासानं तुम्ही काय तो विश्वास कायम करून जा, तर त्याची मर्यादा जर राहिली ना तर मलाही चांगलं वाटतं. नाही तर काही लोक आहेत त्याला समजलंच नाही की आपण भवनात राहतो किंवा कुठं राहतो, तर त्याची मर्यादा काय. मी जेवढं बोलतो ना हे पागल पण आहे माझं, आहे का नाही? पागल पण आहे मी. अरे पागल आहो का नाही? आहो. माझ्यासारखा पागल माणूस या जगात भेटणार नाही तुम्हाला. ह्या फालतूच्या गोष्टी करतो ना आम्ही. म्हणून तुम्ही जागा. आज इथं ऐकता, घरी जाऊन तिकडे तसंच करता, काही मतलब आहे? हे भलत्यानेच नाही भेटत, हर माणसाच्या नशिबात नाही हे सेवा. कुठेतरी चांगले कर्म केलं असं त्यालाच ही सेवा भेटते. आणि पुन्हा एक चान्स. यांच्या जीवनामध्ये एक खूप मोठी कठीण परिस्थितीमध्ये गुजरणारे लोक, एक भगवंतानं चान्स दिलं यांना, आणि हे टिकवून ठेवण्याची जबाबदारी कोणाची आहे? यांची आहे. मी यांच्यासोबत राहणार हे समजून घ्या. एवढं बोलून मी माझे 2 शब्द समाप्त करतो आणि इथंच माझी आजची या हवन कार्यानिमित्तानं चर्चा समाप्त झाली असे मी जाहीर करतो. तरी सगळ्या सेवकांनी सकाळच्या नाही